आज सुट्टी आहे. आज पूर्ण दिवस बाहेर फिरायचं आहे हे ऑलरेडी ठरलेलं आहे. कारण बऱ्याच दिवसापासून दिवसभर शूट नाही तर सुट्टी असली तर फक्त घरात आराम करणं एवढंच होतं. पण आज ठरवलेलं आहे, आज कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर कुठे जायचं ते तुम्हाला सांगते. त्याआधी आपण बाहेर जाऊन करणार आहोत नाश्ता, कारण खूप भूक लागलेली आहे. चला. नाश्त्याला मी आप्पे आणि इडली खाल्ली. त्यानंतर माझी बऱ्याच दिवसापासून चहा पिण्याची इच्छा होती, म्हणून आता चहा घेतला प्यायला. प्लॅनमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. मला जायचं होतं एलिफंटाला, पण नंतर मला कळालं की एलिफंटाला फेरीने जायचं असेल, बोटने जायचं असेल तर तुम्हाला 12पर्यंतच तिकीट काढावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला तिकीट मिळत नाही. मग नाश्ता वगैरे केला. तर आत्ता माझ्या घराजवळ महाकाली केव्ज आहे, तर म्हटलं तिथे जाऊन येऊ. माझ्या घरापासून हार्डली 1500 मीटरच्या अंतरावर आहे. पण तरीही मी मॅप लावून आले, कारण मला माहीतच नव्हतं. मी 5 वर्षापासून या लोकेशनला राहते आणि मला माहीतच नव्हतं. हे बघा, मी इथे आले. पण इथे आल्यानंतर तिकीट काढण्यात माझे 10 मिनिटं गेलेत, कारण ते ऑनलाईन स्कॅन करा, गव्हर्नमेंटचं आहे, तिथे डिटेल्स भरा. 20 रुपये एंट्री फी. 20 रुपये एंट्री फी. 20 रुपये एंट्री फी आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. भारी आहे ना? 2000 वर्ष जुन्या ह्या लेणी आहेत. याला कोंडविता केव असं आधी म्हटलं जायचं, पण महाकाली देवीचं मंदिर ह्या टेकडीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला महाकाली क्लेव्ज असं म्हटलं जातं. बौद्ध धर्माचे भिक्षूंसाठी ध्यान आणि राहण्यासाठी हे वापरलं जात होतं. ही लेणी डोंगरात 2 भागांमध्ये विभागली गेलेली आहे. हे बघा, इतकं खोल आहे हे, आणि हे एका डोंगरात एवढं कोरणं. हे बघा, तिकडून मी एंट्री केलेली. हे सुंदर गार्डन, ही लेणी, आणि हे पूर्ण असं गोल आहे. एका बाजूला भूतकाळ आणि हा इकडे समोरच्या बाजूला भविष्यकाळ. हे बघा, हा JVLR रोड जो मी तुम्हाला दाखवलेला, गावाहून मी येत असेल, नाशिकहून मी येत असेल तर मी याच रस्त्याने येते. तर दाखवण्यासारखं काही नाही, पण मी येते ना, मग मला त्याचं कौतुक आहे. हे आहे प्रार्थना घर. चला आतमध्ये येते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, हे गोल दगडात कोरलेलं आहे. आता हे बऱ्यापैकी म्हणजे जे कोरीव काम प्रॉपर चेहरे वगैरे होते ते पूर्णपणे गेलेलं आहे. पण मी तुम्हाला आता, हे बघा, हा पूर्ण गोल दगड आहे आणि यात हा गोल कोरला आहे. हे बघा, मला तर चालताना पण भीती वाटते, पण तरी मी आलेले आहे. हे बघा, हे सगळं तुटत आलंय आता असं दिसतंय. मी आता बसले असं उंचावर एकदम शांत ठिकाणी. हे बघा, खूप मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंग्स सगळ्या बाजूने दिसत आहेत. आणि इथे एवढं उंचावर असलं तरी इथे खूप सावली आहे, शांतता आहे, डस्ट नाही आहे, पॉल्युशन नाही आहे, आणि खूप शांत वाटतं इथे. जेव्हा आपल्याला खूप असं वाटत असेल की शांततेची गरज आहे, तेव्हा आपण इथे येऊन बसू शकतो असं मला वाटलं. कारण हे खरोखर खूप मस्त आहे. मी एवढे दिवस 5 वर्ष मी इथे राहिले, जसं मी सांगितलं, याच एरियात. पण तरी मी इथे पहिल्यांदा आले. विचार करा, खरोखर खूप शांतता इथे. माहिती आहे, त्यांनी सांगितलं होतं 15 मिनिटात फिरून होईल तुमचं. 15 आणि 5च मिनिटात तुमचं हे सगळं फिरून होतं. पण तुम्हाला वाटलं शांत बसायचंय तर तुम्ही इथे हवं तेवढा वेळ बसू शकतात. आणि 20 रुपये तिकीट आहे फक्त. 20 रुपयात तुम्हाला जर एवढी शांतता मिळत असेल, पोल्युशन फ्री तुम्हाला जगता येत असेल,
तर मस्त आहे हे, म्हणजे इथे येण्यासारखं आहे हे. सोमवार ते रविवार म्हणजे आठवड्याचे 7 दिवस सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊ शकतात. 20 रुपये तिकीट आहे. तुम्ही हवा तेवढा वेळ बसू शकतात, मेडिटेशन करू शकतात, कारण खास त्याच पर्पजसाठी त्यांनी तेव्हा बांधलं होतं. ध्यान मुद्रेत बसू शकता तुम्ही हवं तेवढा वेळ. इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन पूर्व 6 म्हणजे एवढे शतक यांना हे लेण्या बनवण्यात लागलेलं आहे. इथे पाली भाषेत शिलालेखही लिहिलेले आहेत, पण ते आता बऱ्याच काळानंतर आपण बघतोय तर कदाचित ते आपल्याला तेवढे स्पष्ट दिसणार नाही. ते थोडे पुसट झालेले आहेत, तुटलेले आहेत. पण इथे एकदा विजिट करण्यासारखं नक्की आहे हे. आता हे असं आपल्याला दिसतंय, पण पावसाळ्यात हे पूर्ण हिरवं दिसतं, कारण ह्या दगडांवर गवत, छोटी छोटी गवत येतात, त्यामुळे पूर्ण हे हिरवं दिसतं. आता ते गवत सुकल्यामुळे थोडंसं ते काळपट असं ब्राउनिश दिसतंय. आणि इथे हे बघा, पाणी जाण्यासाठी असे काय म्हणतात मला पण नाही माहिती एक्झॅक्ट तो शब्द, पण हे आत इतकं थंड वाटतं ना, खूप खूप छान. म्हणजे मुंबईमध्ये एवढं थंड, तेही बिना फॅन बिना एसीचं मला इथेच जाणवलं. आता हे कदाचित पाणी जास्त झाल्यानंतर, ओव्हरफ्लो झाल्यानंतर निघण्यासाठी असेल, माहित नाही. मी फक्त लॉजिक लावत होते, कारण पाली भाषा मला समजत नाही आणि आता ते एवढं पुसट झालं होतं की कळत नव्हतं, आणि तिथे कोणी गाईडही नव्हतं की तुम्हाला ते एक्सप्लेन करू शकतील. आपल्याला जसं समजतं तसं आपण लॉजिक लावायचं. इथे सगळे ग्रुपने, टीमने असे येत होते, आणि इथे बसही आहे जी तुम्हाला इथपर्यंत आणते. त्यानंतर मी पोहोचले झुडिओला. बऱ्याच दिवसांपासून शॉपिंग केलेली नव्हती. कुठेही लक्ष न देता सगळ्यात आधी पोहोचले लेडीज सेक्शनला. सगळ्यात आधी लेडीज सेक्शनमध्ये जायचं. काय नवीन आलेलं आहे, काय नाही ते बघायचं. आणि आता तर खूप नवीन नवीन कलेक्शन आलेलं होतं, त्यामुळे फटाफट हवं ते उचललं आणि बिल सेक्शनला जाऊन पोहोचले. बिल केलं, बॅग उचलली आणि निघाले. आता जायचं होतं मला पोटपूजा करण्यासाठी, जेवण करण्यासाठी, कारण नाश्ता करून बराच वेळ झालेला होता. महाकाली क्लेवला मी गेले होते. तिथे तुम्हाला असं वाटलं असेल की 5 मिनिटात तर ही निघून आली, पण मी बराच वेळ तिथे थांबले होते. काय ऑर्डर करायचं हे माझं ऑलरेडी ठरलेलं होतं, त्यामुळे फटाफट छोले भटुरे ऑर्डर केले आणि इथली कोथिंबीर वडी जी मला खूप आवडते ती ऑर्डर केली. आणि त्यानंतर मी बसले होते त्यांचा वेट करत, स्वतःला थोडंसं प्रेझेंटेबल करावं, कारण मी जिथे बघा तिथे स्टोल लावूनच फिरत असते. आणि हे सगळं जे काय माझं चाललं होतं, तिथे समोर बसलेले जे वेटर्स होते ते माझं बघत होते, आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे आणि मला थोडंसं ऑकवर्ड फील झालं. बरं, पुरी भाजी, सॉरी, छोले भटुरे आलेले आहेत. इथले छोले खूप मसाल्याचे असतात, आणि माझा फेवरेट कोथिंबीर वडी खूप गरम होती, पण त्याचबरोबर ती खूप जास्त ऑइली आलेली होती आज. जेव्हा तुम्ही काही शूट करतात आणि सगळे तुमच्याकडे बघत असतात ना, तेव्हा थोडंसं वाटतं विचित्र असं, पण आपलं ते काम आहे आणि आपल्याला ते करावं लागणार आहे. कोणाला काहीही वाटलं तरी ते करावंच लागणार आहे, कारण आहे ते आता आपलं काम, आपण निवडलेलं आहे आणि आपल्याला त्यात आनंद मिळतो, तर आपण आपल्या आनंदाचा विचार करावा. तर अशा प्रकारे छोले भटुरे टेस्ट करण्यात आलेले आहे. खूपच गरम, म्हणजे इतकं गरम असतं की पुरी अशी, पुरी का म्हणते मी, छोले असे फोडले ना तरी त्यातनं अशी वाफ निघत होती, इतकं गरम होतं. असो, हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोथिंबीर वडी ही प्रचंड ऑइल होतं त्यात, तर मी टिश्यूला सगळं प्रेस करून त्यातनं ते एक्स्ट्राचं जे ऑइल होतं ते काढून मग ती कोथिंबीर वडी खात होती. हे बघा, खूप ऑइल होतं, खूप ऑइल होतं, पण टेस्ट कमाल होती. आणि आता भाई, पैसे गेले तर चालतील, पण खायचं नाही असं माझ्या डोक्यात आलं नाही, त्यामुळे मी असं खाण्याचा निर्णय घेतला.
आणि संपवलं. मला हे कळत नाही, जेव्हा आपल्याला लागतं, आपण पडतो, तेव्हा आपलं लक्ष आधी आजूबाजूला का जातं? हे बघा. आता जेवण करून झाल्यानंतर, जेवणच म्हणता येईल कारण जेवणाच्याच वेळेस गेले होते आणि पोट भरणं हेच डोक्यात होतं. आता मला काहीतरी गोड स्वीट हवं होतं, पण काय ते कळत नव्हतं आणि थंड असं काहीतरी हवं होतं, म्हणून मी लस्सी ऑर्डर केली. लस्सी खरंच जबरदस्त होती. बऱ्याच वर्षानंतर मी खात होते, कारण मिल्क प्रॉडक्ट हे मी बंद केलेले आणि आता सध्या डाएट पूर्णपणे बंद आहे, म्हणून म्हटलं चला खाऊन घेऊ. मी खूप आरामात आणि निवांत बोलते, कारण माझं खाणंही तेवढंच आरामात आणि निवांत होतं. त्यामुळे थंड थंड लस्सी जशी मी माझ्या गळ्यातून खाली उतरत होती ना, मला खूप बरं वाटत होतं. आता खाऊन झालेलं आहे आणि म्हणून मी निघाले घरी जाण्यासाठी. चलो बाय, टेक केअर.